नमस्कार मित्रांनो, वाय या मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं मतदान कार्ड नवीन पद्धतीने कसं डाउनलोड करायचं ते सांगणार आहे। कारण की बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे या ठिकाणी त्यांच्या घरातील वडिलांचे असतील, आईंचे असतील, कुणाचे तरी मतदान कार्ड या ठिकाणी जुने झाले असतील किंवा हरवले असतील, परंतु ते डाउनलोड कसे करायचे हे तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले असेल चॅनलला सबस्क्राइब करा आणि या ठिकाणी पहा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचं मतदान कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला आपण सुरू करूयात। तुम्हाला तुमच्या पहिल्यांदा मोबाईलच्या प्ले स्टोरमध्ये यायचं आहे। या ठिकाणी टाईप करायचं आहे ECINET अशा प्रकारे तुम्हाला हे टाईप करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यामुळे मी ओपन यावरती क्लिक करून ओपन करून घेत आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला साईडला एक लोगो दिसतो, तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक करूयात। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर मी टाकून घेतो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे। या ठिकाणी पहा, थोडं वेटिंग करायचं, थोडं लोडिंग घेत आहे। अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। तो OTP जे आहे आपल्याला समोर एंटर OTP यामध्ये टाकायचा आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला या ठिकाणी एंटर OTP ह्या रकान्यामध्ये आपल्याला आलेला OTP टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पहा, मी जे आहे ते OTP टाकलेला आहे। आता OTP टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं हे नाव, आपला एपिक नंबर, मोबाईल नंबर हे येणार आहे आणि यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्याला अपडेट प्रोफाईल यावरती क्लिक करायचं आहे। अपडेट प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेट या बटनावरती आपण क्लिक करूयात। आता प्रोसेट केल्यानंतर आपली संपूर्ण प्रोफाईल जी आहे ठिकाणी अपडेट झालेली आहे असं समजायचं आहे। आपली प्रोफाईल एकदा संपूर्ण चेक करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर कोणता जोडलेला आहे, त्यानंतर आपला एपिक कार्ड नंबर काय आहे आणि आपलं नाव आणि आपलं आधार कार्डावर नाव बरोबर आहे का हे नक्की तपासून घ्या। म्हणजे तुम्हाला कुठलीही दुरुस्ती करायची गरज नाही। तुमच्या आधार कार्डावर आणि तुमच्या मतदान कार्डावरती सेम नाव असलं तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते कागदपत्र उपयोगाला येणार आहेत। त्यामुळं मतदान कार्ड दुरुस्त कसं करायचं हे पण मी व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवलेला आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्यासमोर असा इंटरफेस येईल। तर आपल्याला या ठिकाणी आपला मतदान कार्ड जे आहे ते डाउनलोड करायचं आहे। मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पहा, डाउनलोड वोटर कार्ड EPIC यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केलेलं आहे। या ठिकाणी तुमचा ॲटोमॅटिक EPIC नंबर, तुमच्या मतदान कार्डचा जो नंबर आहे तो या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे। तर राज्य या ठिकाणी मी निवडून घेत आहे। आपलं महाराष्ट्र राज्य निवडून घ्या। महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर आपल्याला जे आहे त्या ठिकाणी पेज डिटेल यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते आपलं मतदान कार्डची काही डिटेल तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर आपल्याला प्रोसेट या बटनावरती क्लिक करूयात। प्रोसेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, आपल्याला एक OTP येईल। तो OTP आहे आपल्याला ह्या इंटर OTP यामध्ये टाकायचा आहे। तर या ठिकाणी पहा, मी OTP टाकलेला आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं जे मतदान कार्ड आहे, वोटर कार्ड आहे, ते आपल्यासमोर जे आहे अशा प्रकारे डाउनलोड होऊन येणार आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला नवीन पद्धतीने मतदान कार्ड कसं डाउनलोड करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। नक्कीच तुम्हाला तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करताना काही प्रश्न, म्हणजे तुमच्या मनामध्ये काही अडचणी आहे का, किंवा तुम्हाला काही मतदान कार्ड काढताना समस्या येत आहे का, नक्कीच कमेंट करून सांगा। त्याचं रिप्लाय तुम्हाला जे आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल। कारण की तुम्ही मला कमेंट केलं, तुमचं जे प्रश्न आहेत ते जे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारा, ते प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। नक्की या ठिकाणी पहा, तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।